छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली होती। मात्र समाधानाची बाब म्हणजे आज सकाळपासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे बळीराजासुद्धा कुठेतरी सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर जुलै महिना उजळला तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस समाधानकारक नाही। त्यामुळे पेरण्याची कामंसुद्धा खोळंबली होती। जिल्ह्यात जे आहे ते केवळ 21% पेरण्या झाल्या होत्या। खरीपाचं क्षेत्र 6,88,904 हेक्टर आहे। मात्र असं असताना पाऊस समाधानकारक नसल्यामुळं अनेक बळीराजाची कामं खोळंबली होती। मात्र आज सकाळपासून जे आहे ते सर्वदूर रिमझिम पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातील हे सगळं दृश्य आपण पाहतोय। नागरिक जे आहे ते आता या पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट असतील किंवा छत्रीचा सुद्धा या ठिकाणी वापर करताना पाहायला मिळतात। मात्र विशेष बाब म्हणजे या पावसामुळे जे आहे ते आता नदी नाल्यांना सुद्धा पाणी येणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते जमिनीतील भूजल पातळीसुद्धा वाढणार आहे। अनेक भागात आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। येत्या काळात तोही करावा लागणार नाही। त्यामुळं या पावसामुळे जे आहे ते सर्वत्र सुखाचं समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।